ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಕುಂದಾನಗರಿಗೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತಿನ ಲಾಗ್ ಒಳಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ನೋಡಿ, ಒಂದು ಸ್ಮಾಲ್ ಲಾಗ್ ಅದ ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ನೋಡ್ರಿ. ಅದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಚಾಲು ಅದ ನೋಡಿ. ಕೆಲಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಮೂಹ ಬಿಡಾಕ ಹೋದಾಗ ಗೌಂಡಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಾರ ನೋಡಿ. ಆಯ್ತು, ಇದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಆಯ್ತು. ಸಿಮೆಂಟ್ ಅದು ರೀ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ರಿ ಇವರು? ಅಲ್ಲೂ ಮನೆ ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರಾ? ಹಾ ಹಾ, ಓಕೆ ಓಕೆ. ಹಾ, ಚಲೋ ಅದಲ್ಲ. ನಂಬರ್ ತಗೋರಿ ಅವ್ರದ್ದು, ಬೇಕಾಗ್ತಾವ. ಏನ್ ಪೇಪರ್ ಅದು ಹಾಸ್ಬೇಕೇನು? ನೀವು ಕೇಳ ಪಾಪ ಕಸ ಬೇಕಾದ ಕೆಲಸ ನಡ್ಸ್ಯಾರ. ನಮ್ದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹಚ್ಚಿ ಹಾಲು ಕಾದ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮನೆ ಒಳಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಅವರೆಕಾಳು ಪಲ್ಯ. तुमचं नाव काय? होय काय, ಬೆನ್ನಾಳಿच. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಮುಂಜಾನೆ. ನೋಡಿ ಮನೆ ಒಳಗೆ ಏನೇನು ಮನೆ ತುಂಬ ಬಿಟ್ಟದ. ಒಂದು ಸಾಮಾನು ಏನಾದ್ರು ತೆಗಿಬೇಕಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಇಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಕೆಲಸಗಳು ಮನೆ ಒಳಗೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ರಿ. नाही करा माफ कसं करणार ना, अंतर कसं आणलाय की बरोबर आहे. हा, कसं माहित होतं तुम्हाला? ट्रान्सपोर्ट हलू नये म्हणून हे काढायचं आहे. एलजी शोरूम सर्व्हिसिंग सेंटर बेळगाव मधून सचिन परशुराम पाटील सर्व्हिसिंग शोरूम ते आम्हाला हे ट्रायल डेमो दाखवण्यासाठी आलेले आहेत. काल परवा हे आम्हाला फ्रीज आलेलं आहे. एलजीचं हे नवीन टाईप फ्रीज घेतलोय आम्ही. पाहुणा दरवेळा सिंगल डोरचे घेतले होते, तर लहान घेत होतो. आता हे डबल डोर आहे आणि जरा मोठे प्रमाण आहे. हे कसं वापरायचं, हे कसं काम करते, हे सगळं त्यांनी दाखवण्यासाठी ट्रायल सांगण्यासाठी आलेले आहेत. सचिन परशुराम पाटील. ओके, धन्यवाद. तुम्हाला दाखवा काय काय ते बघूया मग कसं. आता चालू केली, चालू झाले का? तर आपण टाइम नव्हता इथे. चालू झाले ते फॅन चालू होता, नंतर थोडा उशिरानंतर कुलिंग मारून चालू. तर हे कंपार्टमेंट असते तुमचं. म्हणजे किती स्टार्ट स्टार्ट केल्यानंतर किती 1 आवर नंतर तुमचं कुलिंग स्टार्ट होणार. 1 आवर नंतर आम्ही काय ठेवायचं. तर हे तुमचं कंपार्टमेंट जे आहे की नाही लेफ्ट साईडला, हे तुमचं फ्रीजर येणार तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही हार्ड आयटम म्हणजे काय पण ड्राय फ्रुट्स म्हणा, हे ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कडधान्य वगैरे. कडधान्य वगैरे, हा चालतंय ना. कडधान्य, ड्राय फ्रुट्स, परत आईस्क्रीम, जे काही तुमचं आहे ते इकडे ठेवू शकता. नॉनव्हेज वगैरे? हा, नॉनव्हेज पण ठेवू शकता. नॉनव्हेज असेल आहे तसं तुम्हाला. नॉनव्हेज म्हणजे ते हार्ड होणार त्याच्यात. ओके, ते काय ठेवायचं तुम्ही म्हणजे ते सांगा. खालती त्याच्यापासून तुम्ही काय पण ठेवू शकता. तुम्ही सेम कंपार्टमेंट. फ्रीजर म्हणजे तुम्हाला जे पण हार्ड आयटम असते ते याच्यात ठेवायचं तुम्ही. हे फक्त नॉर्मल आहे. तुमचं फ्रीज येणार तुम्हाला. फ्रीज. हे फ्रीज. आता हे कसं आहे, इकडे येतं तुम्हाला. हे इकडे टेम्परेचर येणार तुम्हाला. इकडे ह्या साईडला या. फ्रीजचं टेम्परेचर कमी जास्त करायचं असेल तर इकडे करू शकता, ह्या कंपार्टमेंटचं तुम्ही. आता हे मिनिमम किती ठेवलं होतं ते? मिनिमम आता या दिवसामध्ये 3 ठेवलं तरी चालतंय. किंवा 1 दाखवतंय. आता इकडचं की नाही, आता जास्त रेनी सीझन असल्यामुळे तुम्ही 1 ते 2 ठेवू शकता तुम्ही. 1 to 7 पर्यंत असते ते. आता उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही 4-5 ठेवू शकता तुम्ही. उन्हाळ्यात आता 3 ठेवा सध्याला आता. ठीक आहे, हे झालं ह्या कंपार्टमेंट. ते दाखवून देते. ते फ्रीजरचं, ते फ्रीजर कंपार्टमेंट. इथं फ्रीजर लिहिलेलं आहे. तर इकडे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिनिमम किती ठेवायचं, मॅक्झिमम किती ठेवायचं? 15 to 23 पर्यंत मिनिमम मॅक्झिमम आहे तुम्हाला. मग आता या सीझन मध्ये तुम्ही 19 किंवा 18 ठेवला तरी चालतंय. आता तुम्ही त्याचं मटेरियल ठेवणार असेल, ऑटोमॅटिक सेट होतं क्लायमेट प्रमाणे? नाही, ते तुम्ही करावं लागतं सर. आता 18 ठेवला तरी चालते. 18 आणि 3 हे नॉर्मल टेम्परेचर तुम्हाला. ठीक आहे. आता हे फ्रीजर कसं आहे, तुमचं कन्व्हर्टेबल फ्रीज आहे तुमचं. आता बॅचेस तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे आणि आता रेनी सीझन मध्ये ह्या कंपार्टमेंटचे जास्त लागत नाही तुम्हाला, तर हे तुम्ही दोन्ही कन्व्हर्ट करू शकता. म्हणजे हे दोन्ही फ्रीज करू शकता. हे जे टेम्परेचर आहे की नाही तेच राहतात. 3 असले की 3 होणार आहे. ठीक आहे. तर कसं करायचं, तर हे 3 सेकंड होल्ड करायचं तुम्ही.
तीन टेम्परेचर येणार आहे तुम्हाला. दोन्ही पण फ्रीज झालं फ्रीज झालं ते. आता हे जर केलं की नाही 24 आवर्स तुम्हाला फ्रीज म्हणजे कसं तीन झालं तर फ्रीज फ्रीज. आता हे कंपार्टमेंटचं 3 ठेवलं होतं ना आम्ही फ्रीजचं. आता इकडचं 19 होतं. आता हे दोन्ही मिळून फ्रीज होणार तुम्हाला. आईस बनवणार. ओके. आम्हाला आईस आणि एक्स्ट्रा बनवायला हे पण आहे. असं हे बरं आहे. क्यूब्स आईस क्यूब करायला आणि यामध्ये करून गंज वगैरे पकडते नाही. कसं मूव करायला पण केवढं एकदम हे आहे असं ನೋಡ್ಕೊಂಬಂದ್ರಲ್ಲ. ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಯ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ? ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಿದ್ರು, ನಾವು ಏನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ, ನಮ್ದು ಕೆಲಸಗಳು ಯಾವಾಗ ಮುಗಿತಾವ, ಇರೋದೇ ಇದೆ. ನಾವು ಇರೋ ತನಕ ಹಂಗೆ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಧನ್ಯವಾದ ನೋಡಿ.